नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर आपला पहिला प्रश्न होणार, अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांनी कोणत्या शहरात इंडिया एक्सपो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले? तर पर्याय आहेत ग्रेटर नोएडा, भोपाळ, जयपूर, गांधीनगर। तर याचं उत्तर होणार ए, ग्रेटर नोएडा। तर माहिती बघूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सेमिकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले। हा कार्यक्रम 11 ते 13 सप्टेंबर या कालावधीत चालतो आणि भारताला सेमीकंडक्टर गुंतवणुकीचे केंद्र म्हणून अधोरेखित करतो। सेमिकॉन इंडिया 2024 जागतिक सेमीकंडक्टर नेते, उद्योग आणि सरकारी अधिकारी यांना जोडण्यासाठी एक व्यासपीठ देते। हा कार्यक्रम SCMI द्वारे आयोजित केला आहे। मुनचेन इंडियाच्या सहकार्याने आणि मिटी द्वारे समर्थित सेमीकंडक्टर भविष्याला आकार देणे ही थीम आहे। भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे मूल्य सध्या $150 अब्ज आहे। 2023 पर्यंत $500 अब्जाचे उद्दिष्ट आहे। पुढील प्रश्न, अलीकडे कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA मध्ये सामील होणारा 101वा सदस्य बनला आहे? तर पर्याय आहेत पाकिस्तान, नेपाळ, भूतान, क्रोएशिया। तर याचं उत्तर असणार बी, नेपाळ। माहिती बघूया, इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा नेपाळ हा 101वा देश बनला आहे। नेपाळने नवी दिल्लीत ISA ला मान्यता देण्याचे साधन सुपूर्द केले। नेपाळचे डॉक्टर सुरेंद्र थापा आणि भारताचे संयुक्त सचिव अभिषेक सिंग यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान ही चर्चा झाली। ISA हे सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणारे सहयोगी व्यासपीठ आहे। ऊर्जा प्रवेश सुधारणे, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे आणि ऊर्जा संक्रमणास समर्थन देणे ही त्याची मुख्य उद्दिष्ट आहेत। सौर ऊर्जा उपयोजनाद्वारे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत आणि फ्रान्सने ISA ची सुरुवात केली होती। पुढील प्रश्न, नुकत्याच बातम्यांमध्ये उल्लेखित मिकानिया मिक्रांथा म्हणजे काय? पर्याय नवीन TB लस, सिंथेटिक अन्न रंग, आक्रमक तण की कीटनाशक? तर याचं उत्तर होणार सी, आक्रमक तण। माहिती बघूया, मिकानिया मायक्रांथा एक आक्रमक तण भद्रा व्याघ्र प्रकल्पात झपाट्याने पसरत आहे, ज्यामुळे तिची जैवविविधता धोक्यात आली आहे। हा एक बारमाही वेगाने वाढणारा गिर्यारोहक आहे जो मूळ मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आहे। मिकानिया आग्नेय आशिया, भारत आणि पॅसिफिक बेटांमध्ये आक्रमक आहे। भारतात 1940 च्या दशकात चहाच्या मळ्यासाठी सुरू करण्यात आले। आता ते पिकांना आणि जंगलांना गंभीर धोका निर्माण करत आहे। हे उच्च प्रजनन क्षमता, आर्द्रता आणि आर्द्रता असलेल्या भागात वाढते। मिकानिया इतर वनस्पतींना प्रकाश रोखून मारून टाकते। हे रसायन तयार करते जे वनस्पतींच्या वाढीस प्रतिबंध करते आणि वाऱ्याने पसरलेल्या बिया आणि मुळांद्वारे त्वरित पसरते। पुढील प्रश्न, नुकतीच बातमीत दिसणारी नीलगिरी माउंटन रेल्वे कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय आहेत आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड की तामिळनाडू? तर याचं उत्तर होणार डी, तामिळनाडू। माहिती बघूया, कन्नूर रेल्वे स्थानक नीलगिरी माउंटन रेल्वे NMR चा एक भाग अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बदलले जात आहे। वारसा उत्साही लोकांकडून टीका होत आहे। उटी ट्राय ट्रेन म्हणून ओळखली जाणारी NMR लाईन तामिळनाडूच्या कोइंबतूर आणि नीलगिरी जिल्ह्यांमध्ये स्थित मेट्टुपालयम ते उटीपर्यंत 45.88 किमी धावते। 1854 मध्ये योजना सुरू झाल्यानंतर ही ट्रेन 15 जून 1899 रोजी प्रथम धावली। रेल्वे मद्रास रेल्वेने सरकारी करारानुसार चालवली होती। 2005 मध्ये NMR ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले गेले। त्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले। अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने ग्रीनिंग स्टील पाथवे टू
सस्टेनेबिलिटी हा कार्यक्रम आयोजित केला होता? तर पर्याय आहेत पोलाद मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय. तर याचं उत्तर होणार ए. पोलाद मंत्रालय. पोलाद मंत्रालयाने 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे ग्रीनिंग स्टील पाथवे टू सस्टेनेबिलिटी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाश्वत पोलाद उत्पादनावर चर्चा करण्यासाठी मंत्रालये, शैक्षणिक संस्था आणि थिंक टँकमधील विविध तज्ज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्रीन स्टील ट्रान्झिशन चालवण्यासाठी नेतृत्व आणि नाविन्य या विषयावर पॅनेल चर्चा झाली. भारतातील पोलाद क्षेत्राला हरित करणे रोडमॅप आणि कृती योजना हा अहवाल जारी करण्यात आला, ज्यात डिकार्बोनायझेशन धोरणांवर लक्ष केंद्रित केले गेले. हे 2070 साठी भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टाशी संरेखित आहे, कारण पोलाद उत्पादनातील कार्बन कमी करणे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक आहे. पुढील प्रश्न, फरक्का बॅरेज अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले, हे कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय आहेत गंगा, कावेरी, कृष्णा, गोदावरी. तर याचे उत्तर होणार ए. गंगा. बांगलादेशला सध्या सुरू असलेला मौसमी पाऊस आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे भीषण पुराचा सामना करावा लागत आहे. भारताच्या पश्चिम बंगालमधील फरक्का बॅरेजचे दरवाजे उघडण्यावर देश अंशतः पुराला जबाबदार धरतो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फरक्का बॅरेज आणि पूर यांच्यात कोणताही संबंध असल्याचा नाकारले आहे. बांगलादेश सीमेपासून 18 किमी अंतरावर असलेल्या फरक्का बॅरेजने 1975 मध्ये काम सुरू केले. त्याचा उद्देश भागीरथी हुगली नदीतील गाळ वाहून नेण्यासाठी फरक्का कालव्यात पाणी वळवणे हा आहे. कोलकाता बंदराला मदत करणे. 1996 चा गंगा पाणी करार आणि मागील करारांचे उद्दिष्ट भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामायिक पाण्याचे व्यवस्थापन करणे आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच भारताची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाली? पर्याय आहेत मुंबई महाराष्ट्र, कोची केरळ, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश की चेन्नई तामिळनाडू. तर याचे उत्तर होणार सी. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. माहिती बघूया. INS अरिघाट भारताची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे नौदलात दाखल झाली. ही INS अरिहंतची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे, ज्यामुळे भारताच्या नौदल क्षमता आणि आण्विक प्रतिकारशक्तीला चालना मिळेल. आणि K-15 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज INS अरिघाट 750 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. 2017 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या पाणबुडीचे विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये बांधकाम आणि चाचणी घेण्यात आली आहे. INS अरिघाट भारताच्या आण्विक त्रयीला बळकट करते, दुसऱ्या हल्ल्याची क्षमता वाढविते. ते 4 पाणबुडी प्रकल्पाचा भाग म्हणून 2016 मध्ये सुरू झालेल्या INS अरिहंतमध्ये सामील झाले. पुढील प्रश्न, अलीकडे आपत्कालीन व्यवस्थापनावरील दुसरी भारत-रशियन आयोगाची बैठक कुठे झाली? तर पर्याय आहेत चंदीगड, मॉस्को, नवी दिल्ली की चेन्नई. तर याचं उत्तर होणार बी. मॉस्को. माहिती बघूया. मॉस्कोने 28 ऑगस्ट 2024 रोजी आपत्कालीन व्यवस्थापनावरील संयुक्त रशियन-भारतीय आयोगाची दुसरी बैठक आयोजित केली होती. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केले. रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व नागरी संरक्षण, आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री कुरेन्को व अलेक्झांडर व्याचेस्लावोव्हिक यांनी केले. दोन्ही देशांनी आपत्ती व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती आणि धडे सामायिक करून सुरू ठेवण्याचे मान्य केले. ते 2025-26 दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनातही सहकार्य करतील. या भारतीय-रशिया संयुक्त आयोगाची पहिली बैठक 2016 मध्ये नवी दिल्ली येथे झाली. पुढील प्रश्न, 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? तर पर्याय आहेत निलेश साहा, सूर्यशेखर, कार्तिक वेंकटरामन, विक्रांत सिंग. तर याचं उत्तर होणार सी. कार्तिक वेंकटरमण.
माहिती बघूया. आंध्र प्रदेशातील ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरामनने गुडगाव येथे 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. हरियाणा बुद्धिबळ संघटनेने RPS इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्तिकला ट्रॉफी आणि 6 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. या स्पर्धेचे नेतृत्व करणाऱ्या सूर्या गांगुलीने 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळवून दुसरे स्थान पटकावले. IM निलेश साहानेही 9 गुण मिळवले, परंतु टायब्रेक कमी झाल्यामुळे 4 लाख रुपये कमावत तिसरे स्थान मिळवले. पुढील प्रश्न. कोणता दिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय आहेत 27 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट. तर याचं उत्तर होणार C, 29 ऑगस्ट. माहिती पाहू. क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हा दिवस हॉकीमधील भारताच्या यशात मोठे योगदान देणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उद्दिष्ट युवकांना खेळांमध्ये सहभागासाठी प्रेरित करणे आणि निरोगी सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आहे. खेळ जीवन कसे समृद्ध करतात आणि सामुदायिक बंध कसे मजबूत करतात याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. देशभरात विविध क्रीडा स्पर्धा आणि समारंभ आयोजित केले जातात, ज्यामध्ये खेळाडूंचा आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव केला जातो. 2024ची थीम अद्याप जाहीर केलेली नाही. गेल्या वर्षीची थीम होती खेळ हे सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सक्षम करणारे आहेत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आज काही नवीन शिकले असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.